MIDC परिसरात चालणाऱ्या 2 जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हा शाखेकडून छापे. या छाप्यांमध्ये 17 आरोपींसह 2,27,930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. परंतु MIDC पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये अनेक दिवसांपासून अवैध धंदे चालत होते. परंतु MIDC पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. अनेक नागरिकांची तक्रार आली, यामध्ये सुद्धा कारवाई करत नसून स्थानिक गुन्हा शाखेनं अनेकदा MIDC परिसरामध्ये कारवाई करत असून MIDC परिसरामध्ये आज पण या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हा शाखा तपास पथकातील पोलीस इनामदार अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, जालिंदर माने, विशाल तनपुरे यांच्या पथकानं MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केलं. MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून सह्याद्री चौक ते चाकण ऑइल मिल रोडलगतच हॉटेल जनता दरबार पाठीमागील पटांगणामध्ये आणि वडगाव गुप्ता ते शेंडी जाणाऱ्या रोडलगतच उघडमळा वडगाव गुप्ता या ठिकाणी शेतात अशा 2 ठिकाणी चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई केली. पथकानं केलेल्या कारवाईमध्ये MIDC पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये 17 आरोपींविरुद्ध 2 गुन्हे दाखल करण्यात येऊन 2,27,930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. MIDC परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट होत असून परंतु प्रत्येक वेळेला स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई करत मग MIDC पोलीस स्टेशन करते काय असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आला आहे.